वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नृसिंहमहं भजे। नमस्कार। आज नृसिंह जयंती। भगवान विष्णूंचा चौथा अवतार म्हणून पाहिलं जातं त्या श्री नरसिंहाची आज जयंती। श्रीमद भागवताच्या सप्तम स्कंधामध्ये नारद युधिष्ठिर संवादांतर्गत प्रल्हाद चरित्र आणि नरसिंह प्रादुर्भावाची कथा आलेली आहे। श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंधात सुरुवातीलाच राजा परीक्षितानं प्रश्न उपस्थित केलाय की समप्रिय सुरत ब्रह्मन भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथम दैत्यान अवधित विषमो यथा। परीक्षितानं विचारलं की ब्रह्मन भगवान स्वतः सर्वांच्या विषयी समदृष्टी आहेत, सर्व प्राण्यांना प्रिय असे आहेत, सुहृद आहेत, आणि असे असताना भेदभाव करणाऱ्या सामान्य माणसांप्रमाणे त्यांनी इंद्रासाठी दैत्याचा वध कसा केला। भगवान शुकदेव उत्तर देत आहेत, अरे राजा, क्रियेमध्ये भलेही विषमता असली तरी भावात मात्र विषमता नाहीये। अद्वैत भावातच समता असते, क्रियेमध्ये ती संभवत नाही। समजा एखाद्याच्या घरात आई, बायका आणि मुले असतात। पुरुष या सगळ्यांवर प्रेमभाव तर सारखाच ठेवतो, पण सगळ्यांशी एकसारखा व्यवहार मात्र करू नाही शकत। तो आईला नमस्कार करेल पण मुलीला नाही। प्रेम आत्म्यावर असतं, देहावर नाही। ईश्वरावर मायेमुळे कर्त्याचा आरोप केला गेलाय। ज्या कर्मामध्ये कर्तेपणाचा अभिमान असतो ती लीला, केवळ दुसऱ्याला सुखी करण्याच्या हेतूने जे कर्म केले जाते ती लीला। लीला ही मुक्तिदायक। भगवंत दैत्याला मारत असता असं दिसत असलं तरी ते मारित नाही तर तारीत असतात। विषमता कार्यात आहे, भावात नाही। ते दैत्यांना मारताना त्यांच्या प्रहारात देखील प्रेम असतं। शिशुपाल आणि दंतवक्त्र हे दोघे बोबडे बोल बोलायला लागल्यापासून भगवंताचा द्वेषच करत होते, पण भगवंतांनी सुदर्शनानं त्यांचा नाश केल्यानंतरही त्यांची प्राणज्योत भगवंतामध्ये विलीन झाल्याचं धर्मराज युधिष्ठिरांनी पाहिलंय। आणि म्हणून भगवंताचं हे स्वरूप जे आहे ते काहींना निग्रह शक्तीनं तर काहींना अनुग्रह शक्तीनं तारण्याचं आहे। हिरण्यकश्यपूदी, शिशुपाल, दंतवक्त्र, रावण, कुंभकर्ण यांच्यासाठी जी राक्षस आहेत त्यांच्यासाठी भगवंत निग्रह शक्तीनं काम करतात, तर प्रल्हादांसारखे जे भक्त आहेत, ध्रुवांसारखे जे भक्त आहेत त्यांच्यावर भगवंत अनुग्रह शक्तीने काम करतात। या नरसिंह अवताराचं मूळ जर आपण शोधायला गेलो तर ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादी ऋषी त्रिलोकांमध्ये विहार करत असताना वैकुंठात जाऊन पोहोचले। वास्तविक पाहता सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत, परंतु दिसताना ते 5-6 वर्षांच्या बालकांसारखे दिसतात। त्यांना सामान्य मुले समजून द्वारपालांनी आत जाऊ दिलं नाही। जेव्हा असुर योनीत जा असा त्यांना शाप मिळाला आणि 3 जन्म हा शाप भोगून पुन्हा वैकुंठाला या अशा प्रकारचा उशापही मिळाला। त्यांच्या या शापाप्रमाणे पहिल्या जन्मात दितिपुत्र हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू
दुसऱ्या जन्मामध्ये रावण कुंभकर्ण आणि तिसऱ्या जन्मात शिशुपाल आणि दंतवक्त्र अशा 3 जन्म त्यांना घ्यावे लागले. त्यापैकी हिरण्यकश्यपूच्या मर्दनासाठी भगवंताला घ्यावा लागलेला हा 4था अवतार. श्रीमद भागवताच्या 3ऱ्याच स्कंधामध्ये हिरण्याक्षाचा वध वराह भगवंताच्या हातून झाला. भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाला ठार केलं आणि त्यामुळे हिरण्यकश्यपूच्या अंतःकरणात शोकाग्नी, क्रोधाग्नी यांचा भडका उडालाय. त्यानं समस्त श्रेष्ठ असुरांना एकत्र करून विष्णू विरोधी भाषण केलं आणि पार्ष्णिग्राहेण हरिणा समेनाप्युपधावनैः हे विष्णू समदृष्टी असले तरी मनधरणी करून देवांनी त्यांना आपल्या बाजूला वळले. त्यामुळे हे विष्णूचे जे आधार म्हणून सांगितलेत की विष्णू द्विजक्रिया मूलो यज्ञो धर्ममय पुमान, द्विजांचे धर्मकर्म हाच विष्णूचा आधार आहे. यत्र यत्र द्विजा गावो वेदा वर्णाश्रमः क्रियाः तम तम जनपदम यात संदीपयत वृष्टत. म्हणून जेथे ब्राह्मण, वेद, गायी आणि वर्णाश्रमांची धर्मकर्मे असतील त्या त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांना जाळून टाका, उजाड करून टाका. त्यामुळं काय होईल तर विष्णूचं बळ कमी होईल. आणि म्हणून राक्षसांनी सगळीकडचं मंदिरं फोडायला सुरुवात केली, ब्राह्मणांना त्रास द्यायला सुरुवात केला, देवांनी आपले स्थान सोडले, देव डोंगरावर लपून छपून राहू लागले. अशा प्रकारची प्रचंड शक्ती या हिरण्यकश्यपूला कशी प्राप्त झाली तर हिरण्यकश्यपूने प्रचंड उग्र अशा प्रकारची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून वर मिळवला. आपल्या तपश्चर्येच्या बळावर ब्रह्मदेवाला प्रसन्न करून ब्रह्मदेवाची स्तुती केली. नम आद्याय बीजाय ज्ञान विज्ञान मूर्तये प्राणेंद्रिय मनोबुद्धी विकारेर व्यक्तिमीयुषे. आपण जगाचे मूळ कारण आहात. ज्ञान विज्ञान आपली मूर्ती आहे. प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी या कार्यरूपात आपण स्वतःला प्रगट केला आहे. अशा प्रकारची अनेक उत्तम उत्तम श्लोकांनी स्तुती केली आणि भगवंताकडे अमरत्वाचं वरदान मागितलं. ब्रह्मदेवाने सांगितलं की अमरत्वाचं वरदान देणं माझ्या अखत्यारीत येत नाही, कारण या जगामध्ये ज्यानं जन्म घेतलाय त्याचा मृत्यू ठरलेला आहे. मग हिरण्यकश्यपूनं नांतर बहिर्दिवा नक्तम अन्यस्मादपि चायुधैः न भूमौ नांबरे मृत्युर न नरैर न मृगैरपि. मग त्यांनी दुसऱ्या बाजूने अमरत्वाचं वरदान मागण्याचा प्रयत्न केला. मनुष्य असो की पशु, दानव असो किंवा मोठे नाग असोत, प्राणयुक्त असोत किंवा प्राणरहित असोत, आत घराच्या आत असो किंवा बाहेर असो, दिवसा असो किंवा रात्री असो, जमिनीवर किंवा आकाशात असो, कोणत्याही शस्त्रांनी मला मृत्यू येऊ नये आणि युद्धात माझ्याशी सामना करणारा कोणी नसावा. सर्व प्राण्यांचा अधिपती मी व्हावं अशा प्रकारचा वर ब्रह्मदेवाला मागितला. आणि हिरण्यकश्यपूच्या उग्र तपश्चर्येला अनुरूप म्हणून ब्रह्मदेवानंही तथास्तु असं म्हटलं आणि हिरण्यकश्यपूला अशा प्रकारचा वर दिला. आणि यामुळं प्रचंड शक्ती वाढलेल्या हिरण्यकश्यपूची राक्षस सैन्य सगळीकडे या विष्णूच्या स्थानांना उपद्रव देऊ लागले. हिरण्यकश्यपूच्या उग्र तपाने ब्रह्मदेवाने अत्यंत दुर्लभ वर दिले, परंतु नुसतं तप करून मनुष्याचं कल्याण होऊ शकत नाही. तपाबरोबर भावना आणि हेतू सुद्धा शुद्ध असले पाहिजेत.
हिरण्यकश्यपूची तपश्चर्या देवांना त्रास देणं आणि भोगविलासासाठीच असल्यानं त्याचं तामस तप होतं. त्यामुळे देव, तिन्ही लोक, राजे, गंधर्व, सिद्ध, चारण आदींना जिंकून आपल्याला वश करून घेतलं आणि अत्यंत ऐश्वर्य संपन्न स्वर्गात राहू लागला. त्याच्या कठोर शासनानं सर्व लोक आणि लोकपाल भयभीत झाले आणि इतर कोठेही आश्रय न मिळाल्याने भगवंताला शरण गेले. भगवंताची प्रार्थना केली. भगवंता रे, तू सगळीकडे बघतोयस. या हिरण्यकश्यपूचे राक्षस सैन्य सगळ्यांना त्राही माम करून सोडलंय. या पृथ्वीवरच्या जीवांना, ऋषींना, यज्ञकर्मांना, विप्रांना सगळ्यांना त्राही माम करून सोडलंय. भगवंताची स्तुती केली. भगवंत त्या देवांवर प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं, यदा देवेषु वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मे मयी च विद्वेष स वा आशु विनश्यति. कोणताही प्राणी जेव्हा देवता, वेद, गाय, ब्राह्मण, साधू, धर्म आणि मी यांच्या ठिकाणी द्वेष करायला लागतो तेव्हा लवकरच त्याचा नाश होतो. आणि त्यासाठी भगवद्गीतेतल्या दिलेल्या आश्वासनाप्रमाणे परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण करण्यासाठी, विनाशाय दुष्कृताम, दुष्कृत्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्म संस्थापनार्थाय, आणि धर्माच्या संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगामध्ये अवतार घेत असतो. या न्यायानं या हिरण्यकश्यपूच्या पोटी महान भगवत भक्त प्रल्हाद नावाचा बालक जन्माला येईल आणि त्याला त्रास द्यायला लागल्यावर ते आपल्या पुत्राचा द्वेष जेव्हा हिरण्यकश्यपू करेल, वरामुळे शक्तिसंपन्न झाला असला तरी मग मात्र मी त्याला अवश्य मारीन. या हिरण्यकश्यपूच्या पोटी जे 4 पुत्र होते, त्यापैकी प्रल्हाद हे सगळ्यात कनिष्ठ पुत्र होते, परंतु अत्यंत गुणी असे होते. हिरण्यकश्यपूच्या पोटी हिरण्यकश्यपूच्या पासून जरी प्रल्हादांचा जन्म झालेला असला तरी आपली माता कयाधू देवर्षी नारदांच्या आश्रमात राहत असल्यामुळे ते अगदी बालपणापासून भगवत भक्त होते. त्यांचं चरित्र सांगताना ब्रह्मण्यः शील संपन्नः सत्यसंधो जितेंद्रियः आत्मवत् सर्वभूतानां एक प्रिय सुरतमः, ब्राह्मण भक्त, सदाचरणी, सत्यप्रतिज्ञ, जितेंद्रिय अशा प्रकारचे आणि सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आपणच त्यांच्या ठिकाणी आहोत असे समजून वर्तन करणारे, त्यामुळे सर्वांना प्रिय अशा प्रकारचे होते. श्रेष्ठांपुढे सेवकांप्रमाणे नतमस्तक होत, गरिबांच्यावर पित्याप्रमाणे स्नेह करत, बरोबरीचे होते त्यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम करीत आणि गुरुजनांना भगवत भाव ठेवीत असे. विद्या, धन, सौंदर्य आणि कुलीनता यांनी संपन्न असूनही गर्व आणि उद्धटपणा कधी प्रल्हादांना शिवलाही नाही. संकटाच्या वेळी घाबरत नसे असे अनेक गुण त्यांच्यामध्ये होते. लहानपणापासून खेळणं बागडणं सोडून भगवंताच्या ध्यानामध्ये वेड्याप्रमाणे तन्मय होऊन जात. भगवंतांनी आपल्याला मिठीत घेतलं आहे असं वाटत असल्यामुळं त्याला झोपणं, बसणं, खाणं, पिणं, चालणं, फिरणं आणि बोलणं या गोष्टी आपणच करतो आहोत असं वाटत नसेच. कधी कधी भगवान मला सोडून गेले या भावनेनं त्यांचं हृदय व्याकुळ होऊन ते रडू लागत. कधी मनोमन त्यांना आपल्यासमोर पाहून आनंदाच्या उद्रेकाने खदखदा हसू लागत, तर कधी त्या आनंदात मोठ्याने गाऊ लागत. कधी उत्साहाने ओरडत, कधी लोकलज्जा न बाळगता नाचत, कधी त्यांच्या लीलांमध्ये तन्मय होऊन स्वतःची आठवण विसरून त्या लीलांचं अनुसरण करत. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची ही भक्ती निसंग भगवतप्रेमी महात्म्यांच्या संगतीने आणि सेवेने प्राप्त होते. यामुळे ते स्वतः परमानंदात मग्न राहत
पण ज्या बिचाऱ्यांचं मन कुसंगतीमुळे अत्यंत हीन दीन झालेलं असे, त्यांना सुद्धा वारंवार शांतीचा लाभ करून देत. मात्र हिरण्यकश्यपू अशा आपल्या भक्त मुलाचा, महात्मा पुत्राचा द्वेष करीत होते. याला कारणही तसंच होतं. भगवान शुकाचार्यांचे जे 2 पुत्र होते, चंड आणि अमर्क, त्यांची नेमणूक प्रल्हाद आणि इतर दैत्यपुत्रांना राजनीती वगैरे विषय शिकवावेत म्हणून केलेली होती. प्रल्हाद गुरूंनी शिकवलेला पाठ जसाच्या तसा म्हणून दाखवत, पण ते शिक्षण खोटं, दुराग्रहाचं असल्याने त्यांना मनापासून आवडत नसे. एकदा हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला विचारलं, प्रेमानं त्याला मांडीवर घेतलं आणि विचारलं, बाळा, तू गुरूंच्या आश्रमात जाऊन आत्तापर्यंत शिकलास, त्याच्यापैकी कोणती गोष्ट तुला चांगली वाटली? प्रल्हादाने सांगितलं, तात, मी आणि माझे या खोट्या आग्रहाने संसारातील प्राणी उद्विग्न होत असतात. त्यांच्यासाठी मी हेच योग्य समजतो की त्यांनी आपल्या अधःपतनाचं मूळ कारण गवताने झाकलेल्या अंधाऱ्या विहिरीप्रमाणे असणाऱ्या या घराचा त्याग करून वनात निघून जावं. तिथं जाऊन करावं काय, तर भगवान श्रीहरींना शरण जावं असं सांगितलं. प्रल्हादाच्या मुखातून आपल्या शत्रूच्या विष्णूच्या प्रशंसेची गोष्ट ऐकली आणि हिरण्यकश्यपूच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. याला कुणी शिकवलंय असं अतिशय चिडलेत. परंतु षंडामर्कांनी त्यांना नाना परीने समजावलं की हे आमचं शिक्षण नाही, आम्ही शिकवलेलं वेगळंच राजनीतीविषयीचं शिक्षण होतं, पण हे याच्यात कसं येतं ते समजत नाही. पुन्हा गुरुजींच्या आश्रमामध्ये हे प्रल्हाद राहायला लागले आणि काही दिवसानंतर मात्र या परमज्ञानी प्रल्हादांचं सर्व शिक्षण पूर्ण झालं. राजनीतीतलं साम दाम दंड भेद याविषयीचं सगळं शिक्षण पूर्ण झालं. ते पाहून त्यांना चांगले कपडे अलंकार घालून वडिलांच्या पायावर या षंडामर्कांनी आणून घातलं. हिरण्यकश्यपूनं आशीर्वाद देऊन छातीला कवटाळलं आणि आनंदाश्रूनं अनावर होऊन त्याला विचारलं, बाळा, तू काय शिकलास गुरुजींकडनं? काही गोष्टी सांग. तर प्रल्हादाने सांगितलं, श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनम् अर्चनं बंधनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् इति पुंसार्पिता विष्णो भक्तिश्चेन्नवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तन्मन्येधितमुत्तमम्. तात, भगवान विष्णूंच्या भक्तीचे 9 प्रकार आहेत. भगवंताच्या गुणांचं श्रवण करणं, भगवंताच्या गुणांचं कीर्तन करणं, त्यांच्या गुणांचं स्मरण करणं, भगवंताची चरणसेवा, भगवंताची पूजा, त्यांचं वंदन, दास्य, सख्य आणि त्यांच्या जवळ आपल्याला वाटतात त्या गोष्टी बोलणं, आत्मनिवेदन करणं, या 9 प्रकाराने भगवंताची भक्ती करता येते. आणि ती जर समर्पण भावनेनं केली ना, तर ती भगवंत लगेच प्रसन्न होतात. प्रल्हादाचं बोलणं हिरण्यकश्यपूनं ऐकलं आणि पुन्हा एकदा ते एवढे चिडले की त्यांनी चंडामर्कांना पुन्हा एकदा खडसावलं, खूप रागावले त्यांच्यावर. आणि मग गुरुपुत्रांनी त्यावेळेस मात्र सांगितलं की नमत प्रणीतम न परप्रणीतम सूतो वदत्तेश तवेंद्र शत्रो नैसर्गिकीयम मतिरस्य राजन नियच्छ मन्युम कददास्म मानहा. हे इंद्राच्या शत्रो, तुमचा मुलगा हे जे काही बोलतोय ते मी किंवा दुसऱ्या कोणी शिकवल्यानं बोलत नाही, तर राजन, ही त्याची जन्मजात नैसर्गिक बुद्धी आहे. आपण आपला क्रोध आवरा, विनाकारण आम्हाला दोष देऊ नका. मग हिरण्यकश्यपूनं ही बुद्धी तुला कशी मिळाली ते सांग असं विचारलं. तेव्हा प्रल्हाद उत्तरले, कोणाच्या सांगण्यावरून, शिकवण्यावरून, एकमेकांच्या सांगण्यावरून भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर होत नाही. तर प्रल्हादाने त्याचं कारण सांगितलं. नैषां मतिस्ताव दुरुक्रमांघ्रिम स्पृशत्यनर्थापगमो यदर्था महीयसां पादरजोभिषेकम
निष्किंचनानान्न वृणीत यावत. ज्यांची बुद्धी भगवंताच्या चरणकमलामध्ये रमते त्यांच्या जन्ममृत्यूरूप अनर्थाचा सर्वथैव नाश होतो. परंतु जोवर विरक्त भगवतप्रेमी महात्म्यांच्या चरणधुळीत ते स्नान करीत नाहीत तोपर्यंत त्यांना अशी बुद्धी होत नाही. प्रल्हादांचे हे विचार हिरण्यकश्यपू सहन करू शकला नाही आणि प्रल्हादाला मारून टाकण्याची आज्ञा केली. हिरण्यकश्यपूने मदोन्मत्त हत्तीकडून त्याला तुडवलं, विषारी साप डसविले, अभिचार कर्म करवलं, पर्वत कड्यावरून खाली ढकलून दिलं, अनेक प्रकारच्या मायांचा उपयोग केला, अंधाऱ्या कोठडीत बंद केलं, विष पाजलं, खाणं पिणं बंद केलं, बर्फाळ जागेत टाकलं, आगीमध्ये लोटलं, समुद्रात बुडवलं, पण कुठल्याच उपायांनी प्रल्हादाला मात्र इजा झाली नाही. आणि एवढं सगळं झाल्यावर मात्र गुरुपुत्रांनी मग त्यांची समजूत घातली की इतक्या लहान मुलाचं तुम्ही मनावर घेऊ नका, आपण त्रिलोक विजयी आहात. त्यानंतर त्याला न आवडणाऱ्या धर्म अर्थ काम या त्रिविध पुरुषार्थाचं शिक्षण ते गुरुपुत्र द्यायला लागले. विचार करा, जेव्हा हिरण्यकश्यपूकडून कुठल्याही उपायानं भक्त प्रल्हादाला काही इजा झाली नाही तेव्हा या गुरुपुत्रांनी म्हणजे शुक्राचार्यांच्या चंड आणि आमरकांनी पुढे येऊन सांगितलं की एवढ्या लहान मुलांचं तुम्ही मनावर घेऊ नका, आपण त्रिलोक विजयी आहात. हिरण्यकश्यपूलाही ते पटलं आणि त्यांनी पुन्हा त्यांना सांगितलं की याला आता पुन्हा तुम्ही चांगलं शिकवा, याच्या मनातले हे सगळे विचार काढून टाका, म्हणून पुन्हा शिक्षणासाठी पाठवलं. धर्म अर्थ काम या त्रिविध पुरुषार्थाचं शिक्षण ते गुरुपुत्राला द्यायला लागले. जेव्हा गुरुजी काही कामासाठी बाहेर गेले तेव्हा मात्र आपल्या बरोबरीच्या सगळ्या असुर बालकांना त्यांनी बोलवलं आणि त्यांच्यावर कृपा करण्यासाठी भक्त प्रल्हाद बोलू लागले. सगळ्या दैत्य बालकांना समोर बसवलं. भक्त प्रल्हाद समोरच्या आसनावर बसले आणि त्यांनी असुर बालकांना उपदेश करायला, त्यांच्यावर कल्याण करण्याच्या हेतून उपदेश करायला सुरुवात केली. कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषं जन्म तदप्य ध्रुवमर्थदम. या जगात मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे. तो परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे, परंतु केव्हाही नाहीसा होणार आहे. म्हणून शहाण्यानं लहानपणीच भगवंताची प्राप्ती करून देणाऱ्या साधनांचं अनुष्ठान केलं पाहिजे. या मनुष्य जन्मात भगवंताच्या चरणांना शरण जाणं एवढीच जीवनाची सफलता आहे. कारण भगवंत सर्व प्राण्यांचे स्वामी, सुहृद, प्रियतम आहेत. कोणताही प्रयत्न न करता दैवयोगामुळे दुःख भोगावे लागते. याउलट इंद्रिय सुख जीव कोणत्याही योनीत असताना भोगतो. म्हणून सांसारिक सुखासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. या मनुष्याच्या जीवनात येणारं 100 वर्षाचं जे आयुष्य आहे त्यातलं अर्ध झोपेत जातं, काही बालपणात जातं, काही वृद्धपणात जातं. तरुणपणामध्ये सांसारिक मोह येतात, यामध्ये आयुष्य कसं जातं ते समजत नाही. आपल्या सगळ्या इंद्रियांपासून मिळणाऱ्या सुखांना सर्वस्व समजून बसतो माणूस. त्याच्या भोगवासना मात्र कधीच तृप्त होत नाही. लोभानं कर्म करत करत राहतो. रेशम्याच्या किड्याप्रमाणे स्वतःला बंधनात अडकून घेतो. ज्याच्या मोहाला कोणती सीमा नाही तो त्यांच्यापासून कसा विरक्त होऊ शकेल. आणि म्हणून बंधूंनो, आपल्या कुटुंबियांच्या पालनपोषणात व्यग्र करतो. विद्वान असला तरी त्याला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही, कारण आपला परका हा भेद त्याच्या ठिकाणी असतो. म्हणून दैत्यपुत्रांनो, भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी फार प्रयत्न करावे लागत नाहीत, कारण ते समस्त प्राण्यांचे आत्मा आहेत. म्हणून तुम्ही आपला आसुरी स्वभाव सोडून द्या. सगळ्या प्राण्यांवर दया करा, प्रेमाने त्यांचे भले करा, यानेच भगवंत प्रसन्न होतील. अशा प्रकारचं निर्मल ज्ञान अतिशय दुर्लभ आहे. नरनारायणांनी नारदांना आणि नारदांनी मला याचा उपदेश केला होता. हे ज्ञान भगवंताच्या अनन्य प्रेमाने आणि निष्काम भक्तांच्या चरणकमलांच्या धुळीने न्हालेल्या माणसांनाच प्राप्त होते. अशा प्रकारचं उपदेश प्रल्हाद असुर बालकांना करायला लागले. आणि मग प्रल्हादांकडून हा उपदेश ऐकून सगळे बालक तल्लीन झालेत. हे ज्ञान
प्रल्हादा, अरे आपण सगळे बरोबर शिकलो ना, तू आमच्याबरोबर या गुरूंकडे शिक्षण घेतलं ना, मग या गुरूंनी आपल्याला कधी बरं असं ज्ञान दिलं? हे असुर बालक भक्त प्रल्हादांना पुन्हा पुन्हा विचारू लागले की कुठून तुम्हाला हे ज्ञान मिळालं? प्रल्हाद आपल्याला झालेलं ज्ञान देवर्षी नारदांकडून मिळाल्याचे सांगतात. ते कसे? असा प्रश्न जेव्हा असुर बालकांनी विचारला तेव्हा आपला पूर्व इतिहास सांगायला लागले की माझे पिताजी हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेल्यावर इंद्रादी देवांनी काय केलं तर दैत्यावर आक्रमण केलं. माझी माता असलेल्या कयाधूला बंदी बनवलं. तिला घेऊन जात असताना वाटेत मात्र देवर्षी नारद भेटले आणि देवर्षी नारदांनी मग देवराज इंद्राला सांगितलं की कयाधू माझ्या आश्रमामध्ये राहील, कयाधूलाच तुम्ही सोडा. आणि हे त्यांचं म्हणणं देवराज इंद्राने मान्य केलं. कयाधूला सोडलं, तिला प्रदक्षिणा घालून इंद्र आपल्या लोकी निघून गेले. देवर्षी नारद आपल्या आश्रमात घेऊन आले. तिथे देवर्षीची श्रद्धेनं माझ्या मातेनं सेवा केली. त्या सर्वसमर्थ दयाळू देवर्षी नारदांनी माझ्या मातेला कयाधूला भागवत धर्माचं रहस्य आणि विशुद्ध ज्ञान असा दोन्हीचा उपदेश दिला. तो उपदेश करताना त्यांचं लक्ष मीच होतो आणि त्यांच्या विशेष कृपेमुळे माझ्या ते अजूनही स्मरणात आहे. आत्मा नित्य अविनाशी शुद्ध एक आहे. निर्विकार क्षेत्रज्ञ आश्रय स्वयंप्रकाश सर्वांचं कारण व्यापक असंग असं कोणत्याही प्रकारचं आवरण नसलेला अशा प्रकारचा आहे. अज्ञान नष्ट करण्याचे अनेक उपाय आहेत. त्या सहस्रावधी उपायामध्ये ज्या योगे परमात्म्याच्या ठायी स्वाभाविक निष्काम भक्ती प्रीती रती उत्पन्न होते तोच उपाय सर्वश्रेष्ठ होय. हेच भगवंताचं मत. गुरूंची प्रेमपूर्वक सेवा, आपल्याला जे मिळेल ते भगवंतांना समर्पित करणं, भगवतप्रेमी महात्म्यांचा संग, भगवंताची आराधना, त्यांच्या कथांविषयी श्रद्धा, त्यांच्या गुण आणि लीलांचं वर्णन, त्यांच्या चरणकमलांचं ध्यान, त्यांची मंदिरे मूर्ती इत्यादीचं दर्शन इत्यादी अनेक साधनांनी भगवंताविषयी स्वाभाविक प्रेम उत्पन्न होतं. त्या सर्वशक्तिमान भगवान श्रीहरी सर्व प्राण्यांमध्ये विराजमान आहेत. या भावनेनं सर्व प्राण्यांची इच्छा यथाशक्ती पूर्ण करून अंतःकरणपूर्वक त्यांचा सन्मान करावा. गुरुशुश्रूषया भक्त्या सर्वलब्धार्पणेन च संगेन साधु भक्तानां ईश्वराराधनेन च श्रद्धया तत्कथायांच कीर्तनैर्गुणकर्मणां तत्पादाम्बुरुहध्यानात् तल्लिंगे क्षारणादिभिः. यासाठी भगवान श्रीहरींचं भजन करा. आणि दैत्य बालकांनो, भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी कुठली वेगळी पात्रता लागत नाही. नालम बीजत्वम देवत्वम ऋषित्वम वा असुरात्मजः प्रीणनाय मुकुंदस्य न वृत्तम न बहुज्ञता न दानं न तपो नेज्जा न शौचम न व्रतानि च प्रियते मलया भक्त्या हरिरन्यद विडंबनम. भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी ब्राह्मणच असलं पाहिजे, देवताच असलं पाहिजे किंवा ऋषी असलं पाहिजे असं नाही. सदाचार आणि विविध ज्ञानानं परिपूर्ण होणंही आवश्यक नाही. दान तप यज्ञ शारीरिक आणि मानसिक पवित्रता आणि व्रतांचे अनुष्ठान हेही पुरेसं नाही. तर भगवंत केवळ निष्काम भक्तीनेच प्रसन्न होतात. इतर सर्व निरर्थक आहे. काही नकोय भगवंताला. ब्राह्मणत्व नकोय, देवत्व नकोय, ऋषित्व नकोय, सदाचार आणि विविध ज्ञान पण नकोय, दान तप यज्ञ शारीरिक आणि मानसिक पवित्रता नको. फक्त एक पाहिजे भगवंताला, निष्काम भक्तीनं. केवळ त्या भगवंताचा विचार, त्या भगवंतासाठी मला सर्व काही करायचं या निष्काम भक्तीनंच भगवंत प्रसन्न होतात. इतर सगळं निरर्थक आहे. म्हणून हे दैत्य बांधवांनो, सर्व प्राण्यांना आपल्यासारखं समजून विराजमान सर्वात्मा सर्वशक्तिमान भगवंताची भक्ती करा. एकांत भक्तीर गोविंदे यत सर्वत्र तदीक्षणम. सर्व ठिकाणी सगळीकडे भगवंताचं
दर्शन करणं हेच श्रीकृष्णाच्या अनन्य भक्तीचं स्वरूप आहे, असं या ठिकाणी भक्त प्रल्हाद असुर बालकांना सांगताय. भक्त प्रल्हादांचं हे चरित्र या भागामध्ये आपण ऐकलं. आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागात भगवान नरसिंहाचा अवतार आणि हिरण्यकश्यपूच्या वधाविषयी आपण पाहणार आहोत. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सर्व श्रोतृवृंदांना साष्टांग नमन करून या ठिकाणी थांबतो.